लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांना मोठा फटका बसलाय। लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा मोठा निधी वित्त विभागाने वळवला। सामाजिक न्याय विभागाचा 3000 कोटी तर आदिवासी विकास विभागाचा तब्बल 4000 कोटींचा निधी वळवण्यात आला। हा निधी वळवल्याने समाज कल्याण आणि आदिवासी विभागांच्या योजनांना कात्री लागणार आहे। दरम्यान निधी वळवल्याने इतर विभागांकडून नाराजी व्यक्त होतीये। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, आपण पाहतोय की सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे जे निधी आहेत ते लाडकी बहीण योजनेसाठी इतरत्र म्हणजे ते लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत। त्यामुळे स्वाभाविकच या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त होतीये। हा निधी वळवल्यामुळे कशा पद्धतीने या बाकीच्या योजनांना फटका बसणार आहे? दीपक, पाहतोय आपण 2-3 दिवसापूर्वी जे आहे ते राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला। हा अर्थसंकल्प सादर होत असताना लाडकी बहीण योजनेला 36,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। मात्र कुठेतरी ही तरतूद करत असताना आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या दोन्ही विभागांना मोठा फटका बसलेला आहे। कारण सामाजिक न्याय विभागाचे 3000 कोटी आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी असे ह्या योजनेसाठी जे आहे ते वापरण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी दोन्ही विभागांची मोठी नाराजी आहे। खरं तर आपण पाहिलं तर संविधानाप्रमाणे या दोन्ही जे विभाग आहेत त्यांचा निधी इतरत्र वळवता येत नाही। कारण सामाजिक न्याय विभाग हे दलित, पीडित आणि मागासवर्गीयांचं नेतृत्व करतं, आदिवासी विभाग हे आदिवासी समाजासाठी करतं। त्यामुळे त्यांच्या योजनांना कात्री लागू नये म्हणून इतर ठिकाणी हा निधी जो आहे तो वळवता येत नाही। मात्र कुठेतरी हा दोन्ही विभागांचा निधी जो आहे तो लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दोन्ही विभागांची नाराजी आहे ती वाढताना पाहायला मिळते। फक्त विभागांचीच नाही तर या दोन्ही समाजामधून आता नाराजीचे सूर जे आहे ते पसरताना पाहायला मिळतात। कारण इतर योजनांना जे आहे ते कात्री लागणार आहे। खरं तर मागासवर्गीय समाज असेल त्यांच्या विविध योजना आहेत त्याला कात्री लागणार आहे। आदिवासी विकास आहे त्यांच्यासुद्धा योजनांना कात्री लागणार आहे। शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आहेत, अशा अनेक योजना आहेत, या सगळ्यांना कुठेतरी कात्री लागणार आहे। त्यामुळे दोन्ही विभागांची जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांनी जे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ABP माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे की आमचा निधी वळवता येत नाही। मात्र या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, आमचा निधी जो आहे तो कपात करू नये, आमच्या योजनांना कट लागू शकतो। त्यामुळे कुठेतरी त्यांची सुद्धा नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण ही योजना सुरू केली गेलेली होती। विधानसभेमध्ये महायुतीला मोठं घवघवीत यश मिळालं। मात्र आता कुठेतरी एकतर महिलांची संख्या कमी होते म्हणून त्यांच्यावर टीका होताना पाहायला मिळते। आता दुसरीकडे निधी इतर विभागांचा कमी होतो त्यामुळे त्याही विभागांची जी आहे ती नाराजी वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणावर स्वाभाविकच या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने मार्ग काढला जातोय राजू ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।